नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं भवनीचे फिरते खेळे, त्यानंतर आपण वरवेली रांजणेवाडी यांच्यासोबत होतो, या मंडळासोबत होतो, नमन मंडळासोबत होतो आणि तिथून मग आपण फिरत फिरत त्यांच्यासोबत पालशेतला येऊन पोचलो। बरं, पालशेतला येऊन पोचल्याच्या नंतर असं वाटलं की व्हिडिओ मोठाच होतोय आणि तिथे येऊन आहे ना एक वेगळी एनर्जी फील करायला मिळाली, शिमग्याची एनर्जी, ज्याबद्दल मी बोलत होतो की जुन्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो। सो पालशेतमध्ये आल्याच्या नंतर पोरांपासून थोरांपर्यंत सगळीच मंडळी या भवनीच्या फिरत्या खेळ्यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती। हळूहळू गर्दी कशी जमा झाली आणि तिथे एवढे लोक कुठून आले याचं नक्कीच मला प्रश्न पडला की बापरे, अचानक एवढी गर्दी। मंडळी, खरंच पालशेतमध्ये ना एक नेक्स्ट लेवलची शिमग्याची एनर्जी आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळाली। जर तुम्हाला ही एनर्जी आणि तुम्हाला हा उत्साह शिमग्याचा एक्सपिरियन्स करायचा आहे तर व्हिडिओमध्ये पुढे बनून राहा, कारण आपण भवनीचे फिरते खेळे यांच्यासोबतच आपण संकासुराचे धावडवण्याची पद्धत, फाग घालण्याची पद्धत, हे सगळं काही तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळणार। पालशेतमधल्या थोरांपासून तर पोरांपर्यंत सगळीच मंडळी याच्यामध्ये आहे ना मस्तपैकी भरपूर लोकांनी एन्जॉय केला आणि मी देखील त्या वातावरणात जाऊन एन्जॉय केलं। तर मंडळी, कोकणात शिमगोत्सवादरम्यान असे भवनीचे खेळे फिरतात आणि त्यामधली असलेली ही मजा खरं तर एक्सपिरियन्स करा। चला मंडळी, व्हिडिओला झटपट सुरुवात करूया। चला मंडळी, फायनली आपण पालशेत बाजारपेठेत पोचलो आहे आणि इथे आहे ना आता खेळ्यांचा पूर्ण जो खेळ आहे तो रंगणार आहे। भवनीचे फिरते खेळे गावभवनीसाठी बाहेर निघून आता फायनली पालशेत बाजारपेठेत पोचलेत आणि इथे आहे ना थोडंसं संकासुराला धावडवण्याचा देखील कार्यक्रम होणार आहे, तो देखील आपण एक्सपिरियन्स करणार आहोत। सो थोडंसं आपल्याला वेट अँड वॉच करावं लागतं, कारण इथे आहे ना पालशेतकर जी मंडळी आहे ती थोडीशी म्हणतात ना रात्रभर 11 वाजेपर्यंत तरी हा खेळ इथे रंगतो। सो हा खेळ तुम्हाला जर एक्सपिरियन्स करायचा असेल तर थोडा वेळ तुम्हाला काढावा लागेल। मंडळी, पालशेत बाजारपेठेचा जो काही भाग आहे तो थोडासा गजबजलेला आहे आणि अरुंद रस्त्याचा आहे। आताच कळलं की अजून एक मंडळ आहे ते पुढे गेलं आहे आणि आता जे आपण वरवेली रांजणेवाडी आहे त्या मंडळासोबत आज दिवसभर होतो। सो आपण त्यांच्यासोबत आता पुढील कार्यक्रम बघणार आहोत। पण आता बघा, थोड्याच वेळात आहे ना याच ठिकाणी संकासूर धावडवण्याचा देखील कार्यक्रम होणार आहे, तो देखील आपण एक्सपिरियन्स करणार आहोत। आता थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। तर मंडळी, ही आहे पालशेत मधल्या मुलांची, पोरांची एनर्जी। संकासुराला सगळे धावडवणार, एकदम भारी नादच, एकदम धुरळा करणार, धुरळा होऊन जाऊ दे। मंडळी, हळूहळू आता आहे ना गर्दी गोळा व्हायला लागले, जमा व्हायला लागले। याच्या पुढे अजून एक मंडळ गेलं तेव्हा देखील गर्दी होती आणि आता आपलं हे वरवेली रांजणेवाडीतलं देखील मंडळ आहे ना, तर इथे देखील गर्दी आहे बघा। Yeah!
हा बघा मंडळी, आता आहे ना, हा मुलगा आहे ना संकासुराला फाक घालतोय. हा आता पाठशिवणीचा खेळ सुरू झालाय. संकासुराला धावडवण्याचा खेळ सुरू झालाय. पालशेत मधले सगळे तरुण मंडळी याच्यामध्ये आहे ना, म्हणतात ना भारीच.
फुल टू धमाल संकासुराला धावण्याची काही मजा आहे ना ती मंडळी गुहागरातच जबरदस्त। ही सगळी तरुण मंडळी तरुण पोरं संकासुराला धावडवत आहेत। तर मंडळी खरं तर आज संकासूर धावडवण्याची मजा फायनली आपण घेतली आहे, ते पण पालशेत मधल्या पोरांसोबत जाम धमाल मस्ती आली, नुसता धुरळा।